आज रविवार आहे आणि आज आमचा रविवार विशेष बेत आहे तो म्हणजे चिकन आळणी भात आणि चिकन सुकं बनवायचं. तर त्यासाठी इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर एका कुकरमध्ये तेल घालून त्यामध्ये फोडणीला अख्खा गरम मसाला घातला. बारीक चिरलेला कांदा घालून कांदा गुलाबीसर रंगाचा परतून झाला की यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली. पेस्ट ती थोडी परतल्यावर हळद घातली आणि ती एकजीव करून धुतलेलं चिकन घालून सर्व छान एकजीव करून घेतलं. त्यानंतर यामध्ये पाणी घातलं आणि मीठ घालून घेतलं. मग पुन्हा सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कुकरचा झाकण लावून घ्यायचा आणि चिकनच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. त्यानंतर गॅस बंद करून कुकरची वाफ काढून यामधून आपलं उकडलेलं जे चिकन आहे ते काढून घ्यायचं आणि एखादा कप चिकन स्टॉकही काढून घ्यायचा. मग याच पाण्यामध्ये धुतलेला इंद्रायणी तांदूळ घालायचा आणि चिकन स्टॉक कमी असेल तर आवश्यकतेनुसार पुन्हा थोडंसं पाणी वाढवायचं आणि मीठही टेस्ट करून बघायचं आणि तेही वाढवायचं. त्यानंतर कुकरच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या. त्यानंतर चिकन सुक्कं बनवण्यासाठी पातेल्यामध्ये तेल घालून त्यामध्ये अख्खा खडा गरम मसाला घालायचा आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. त्यानंतर हळद, आपला घरगुती लाल मसाला आणि धणे पावडर घालून एकजीव करायचं. मग आपलं तयार केलेलं वाटण घालायचं. वाटणाचं साहित्य मी कमेंट सेक्शनमध्ये देईन. वाटण तेल सुटेपर्यंत परतलं की चवीनुसार मीठ घालायचं आणि आपला उकडलेला जो चिकन आहे तो घालून सर्व छान एकजीव करायचं. त्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवायचं. गॅस मिडियम आचेवर ठेवायची. झाकणावर पाणी ठेवून चिकन फक्त 10 मिनिटे शिजवून घ्यायचं. त्यानंतर झाकण काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आपला मस्त चमचमीत चिकन सुक्काही खाण्यासाठी तयार आहे आणि सोबतच भातही तयार झालेला आहे. तर कुकरचं झाकण काढून घ्यायचं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आपण यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूपही घालू शकतो. खूप छान टेस्ट येते. सर्व एकजीव करून घ्यायचं. आपला मस्त गरमागरम चिकन आळणी भात, त्यासोबत चमचमीत चिकन सुक्का, वर लिंबाचा रस, सोबतीला कांदा आणि तांदळाची, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी. अगदी झक्कास बेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.